किसनराव वानखेड़े जी, हेमंत ओगले जी, हरून खान जी, देवराव भोंगले जी, गजानन लवटे जी, देवेंद्र कोठे जी, अनंत नर जी, प्रवीण स्वामी जी, संजय देरकर जी, दुसऱ्या दिवशी अमित देशमुख जी, प्रवीण दटके जी, वरुण सरदेसाई जी, दिलीप लांडे जी, संदीप क्षीरसागर जी, सुलभा खोडके जी, संजय मेश्राम जी, सुधीर मुनगंटीवार जी, सिद्धार्थ खराज जी, बापूसाहेब पठारे जी, राजेंद्र गावित जी, सना मलिक जी, विश्वजीत कदम जी, सुरेश धस जी, विजय शिवतारे जी, मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक जी, विजय सिंह पंडित जी, ज्योति गायकवाड़ जी, रोहित पाटिल जी, रईस शेख जी, मनीषा चौधरी जी, श्रीजय चव्हाण जी, नीलेश राणे जी, चंद्रकांत नवघरे जी, मनोज जमसुतकर जी, स्नेहा दुबे जी, मुरजी पटेल जी, अमिषा पाडवी जी, हिरावण खोसकर जी, अशा अनंत तिडके जी, मनोज कायंदे जी, अमोल जावळे जी, काशीनाथ दाते जी, विनोद अग्रवाल जी, संजय उपाध्याय जी, अशा जवळपास 74 ते 75 सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी चर्चेमध्ये दोन दिवसामध्ये भाग घेतला आणि बहुतेक राज्याच्या आजपर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या बद्दल भाग घेणाऱ्यांची संख्या ही यावेळेस सर्वात जास्त होती. अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी मी फार बारकाईनं ऐकत होतो की अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महत्वाच्या त्यांनी काही सूचना राज्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या आहेत. काहींनी मतदारसंघातल्या देखील आपल्या समस्या या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलाय. परंतु सर्व सन्माननीय सदस्यांची निश्चितपणे सरकार म्हणून, विभागाचा मंत्री म्हणून आम्ही त्यांच्या मागण्यांची नोंद घेतलेली आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा देखील सरकारचा, आमचा विभागाचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील अर्थसंकल्पाची दखल घेतलेली आपण पाहिली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलेलं देखील अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यामध्ये, पाहण्यामध्ये आलेलं आहे. हे विश्लेषण अर्थात आमच्यासाठी, सरकारसाठी, माझ्यासाठी, विभागासाठी उपयुक्त असंच होतं आणि त्याच्यामुळे सगळ्या घटकांना मी त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. आणि विशेषतः अनेक राजकीय व्यक्तींनी देखील आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कृषी असेल, उद्योग असेल, सेवा असेल, शिक्षण असेल आणि इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पण अर्थसंकल्पाची दखल घेतलेली ह्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आणि आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. कारण कुठलाही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूंनी बोललं जातं, कोणी चांगलं त्याला म्हणतं, विरोधक त्याच्यावर टीका करत असतात. अशा पद्धतीचा आजपर्यंतचा गेल्या राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा अनुभव आहे. अध्यक्ष महोदय,